नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, बरेच दिवस तुम्ही माझे चॅनल पाहताय, नवीन चॅनल आहे. मी सबस्क्राईब पण बरेचपैकी केलेले आहे. तुम्हाला आवडतं आहे माझं चॅनल, तर आज इथून पुढे नक्कीच सबस्क्राईब करीत जा, लाईक करीत जा आणि कमेंट करीत जा. सीताचा स्वयंपाक नवीन चॅनल असल्यामुळं तर आवडतं आहे सर्वांना, हे मला माहीतच आहे. आणि तुमचे कमेंट तर वाचून खरंच छान वाटतात. खूप छान कमेंट सांगता तुम्ही. तर मला खरंच अशाच कमेंट जा. खरंच मला बरं वाटतं तुमच्या कमेंट ऐकून. आणि मी छान छान रेसिपी दाखवत जाते. आज तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी नाही तर आमच्या गावाकडे आलेली आहे मी, आणि गावाकडून येतात मी गहू कसं तयार करतात हे दाखवणार आहे. तर इथे मशीन बोलवली आहे. आता मशीनवर गहू आमचे तयार करणार आहे आम्ही. ते हे बघा, पहिले गहू काढून घेतले होते, बांधून अशा पेंड्या बांधून घेतल्या होत्या, आणि नंतर मग हे मशीनमध्ये टाकायचं गहू. अगदी पटापट त्या मशीनमध्ये होतं गहू. वेळ पण लागत नाही किंवा काहीच नाही. असं टाकलं का पण त्यावेळेस कसं एक भरपूर काही करायचं असल्यानंतर 2-3 माणसं लागतात, पटापट त्याच्याजवळ द्यायला लागते त्या माणसाकडं, आणि फटाफट अशा गड्ड्या त्या द्यायच्या त्याच्याकडं, आणि मग तिकडे खाली असे गहू पडतात. तुम्हाला आता गहू पडलेले दाखवते बघा. अगदी पटापट होतं. आता कशी हल्ली मशनी निघाल्यात तर पटापट कुठलेही जे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर होतं आणि पटापट निघतात पण. तर हे गहू बघा कसे निघतात, अगदी सहज पटापट छान गहू निघतात असे. आणि मग लगेच गोणीत भरून घ्यायचे. एकदम स्वच्छ गहू तयार होतात. कचरा तिकडे जातो बाहेरच्या बाजूला, आणि ताजे गहू एकदम मस्त असे याच्यात पडतात घमिऱ्यांमध्ये. मग घमिऱ्या भरून भरून घ्यायची आणि गोणीत ओतून ठेवायची. म्हणजे सोपं एकदम, भरपूर काही, आणि छान असं गहू चाळून कचरा बिचरा काहीच राहत नाही त्याच्यात, एवढे स्वच्छ गहू निघतात. तर अशा तऱ्हेने मी गावाकडे गेल्यावर कामं असतात ती करत असते कधी कधी, आणि दाखवत असते. म्हणजे आहे गावाकडे, करमून जातं असं तसं पाहिलं तर. छान वाटतं सगळं शेतातलं पाहायला, आणि करायला पण मजा वाटते काम. तर आम्ही असं गावाकडे गेला थोडंफार दिवसच असतो, पण तेवढ्यात आम्ही करत असतो काय काय उद्योग चालू असतात आमचे. तर हे पहा किती छान वाटते ना हे मशीन, आणि हे गहू आणि ते काढणं, ते सर्व काही. ही सगळी माणसं आहेत कामाला, तर ती करत राहतात कामं. मी आपली व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवायसाठी व्हिडिओ काढते, म्हणून मी दिसत नाही तिच्यात. तर छान गहू निघतात मस्त. पहा, तुम्हाला आवडला का माझा हा व्हिडिओ? तो नक्कीच कळवा. कसा वाटला व्हिडिओ हा तुम्हाला ते पण कळवा खरंच. आणि मी आता पुढे सांगणार आहे तुम्हाला मसाल्याविषयी. माझे मसाल्याचे स्टॉक नवीन आलेले आहे. मी इकडेच मसाले बनवते मैत्रिणींनो, इथेच गावाकडे मसाले बनवत असते मी. तर नवीन स्टॉक आता मी आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता हा स्टॉक. तर इथे आमचं बंगला आहे, बंगल्याच्या त्या बाजूला सर्व काही बघा. इकडे बंगला आहे आमचा, आणि इथे आम्ही मसाले वगैरे सगळे इकडेच होतात, आणि इथेच बनवत असतो आम्ही मसाले. आणि हे सगळे मशनी आहेत इकडे शेतात. बी पेरण्यापासून तर सगळ्या मशनी आहेत. तर पहा इथे छान आहे ना, कसं वाटते गावाकडे आल्यावर खूप मजा वाटते. सगळं धान्य होतात, कांदे बिंदे बटाटे, तुम्हाला कुठलाही हे नाही, सगळे धान्य तयार होतात इकडे. हे बघा छान वाटतं ते सर्व गहू टाकताना काढताना, ते असं मस्त पोती भरून भरून गहू मग इकडे घ्यायचे. हे बघा कसे गहू पडतात का नाही छान. तर हे दृश्य पाहायला तर मस्तच वाटते, प्रत्यक्ष पाहायला तर आणखीन छान वाटत. तर चला मसाल्याविषयी सांगते तुम्हाला. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले तर घ्याच तुम्ही, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि माझे गहू काढण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला ते पण नक्कीच कळवा. आवडलं का तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवला आहे, तर त्याचं आवडलं का तुम्हाला ताई?